नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोकदादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता दत्त जयंती येत आहे. 14 डिसेंबरला दत्त जयंती आहे. तर दत्त जयंतीच्या 7 दिवस अगोदर बरेच जण गुरुचरित्राचं पारायण करतात. पण ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करता येत नाही त्यांच्या घरात मग म्हणजेच की आजकाल बरेच घरांमध्ये म्हणा, मुलांचे म्हणा किंवा मुलींचे विवाह जुळून येण्यास सतत काय ना काय अडचणी येतात. आणि मग बऱ्याच जणांच्या घरी पितृदोष असतो किंवा वास्तुदोष असतो. पितृदोष असल्यानंतर मग बरेच उपाय वगैरे करायला सांगतात. पण ज्यांना ह्या गोष्टी करणं शक्य होत नाही, त्यांना गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे पण त्यांना पारायण करणं शक्य होत नाही. बऱ्याच महिलांना लहान मूलबाळ असेल किंवा काही महिला नोकरीसाठी बाहेर जात असतील, त्यामुळे त्यांना लवकर उठून पारायण करणं शक्य होत नाही. दररोज एवढे अध्याय वाचन करणं किंवा नियम असतात त्यामुळं. तर त्या महिलांनी, त्या पुरुषांनी मग काय करायचं आहे, तर म्हणजे ह्या सगळ्या जर अडचणी असतील तर त्या व्यक्तींनी मग काय करायचं आहे, तर गुरुचरित्रामधील असे 2च अध्याय आहेत ज्यामुळे की आपल्याला संपूर्ण गुरुचरित्राचं पारायण केल्याचं फळ मिळतं. त्यामुळे मग आपल्याला स्वामींच्या म्हणा किंवा श्री गुरुदेव दत्त यांच्या सेवा करायच्या आहे. त्याचप्रमाणे मग आपल्याला कोणते 2 अध्याय रोज वाचन करायचे आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर काय होतं, प्रत्येकाला सेवा करायचीच असते, प्रत्येकाला गुरुचरित्राचं पारायण करायचंच असतं. पण त्यासाठी मग आपल्याला अगोदर सेवा करायची असेल तर मग बऱ्याच जणांना काय होतं की कोणती सेवा केल्यामुळं किंवा कोणतं पारायण केल्यामुळं असा काय बदल होतो असं बऱ्याच जणांना वाटतं. त्यामुळं त्यासाठी अगोदर आपल्याला आपल्या स्वामींवरती म्हणा किंवा श्री गुरुदेव दत्त यांच्यावरती आपल्याला विश्वास असला पाहिजे. तरच आपण कोणतीही सेवा केलं किंवा कोणतंही पारायण केलं तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं. त्यामुळे जे आपण काही सेवा करणार आहोत, जे पण काही पारायण करणार आहोत ते अगोदर मनापासून केलं पाहिजे. तरच मग आपल्या घरातील ज्या पण काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर होतात आणि श्री गुरुदेव दत्त यांची कृपा राहते. आपण भरपूर पैसा कमावतो पण पाहिजे तसं बऱ्याच जणांच्या घरामध्ये सुख नसतं, शांती नसती, सतत काय ना काय अडचणी येत असतात. त्यावेळेस जर मग त्या घरामध्ये जर गुरूंचा हात पाठीशी नसेल त्या घरामध्ये, तर मग अशा सतत काय ना काय अडचणी निर्माण होतात. त्यामुळे मग आपल्या पाठीशी कोणत्या तरी तुम्ही ज्या देवाला मानता, श्री गुरुदेव दत्त म्हणा किंवा श्री स्वामी समर्थ, त्या गुरूंचा आशीर्वाद आपल्याला असला पाहिजे. त्यासाठी मग आपल्या घरातील हे जे दोष आहेत ते दोष दूर होण्यास मदत होते. तर मग काय करायचं आहे, आता पारायण आपल्याला करणं शक्य होत नाही. आता बऱ्याच जणांनी 21 दिवसाच्या स्वामींच्या म्हणा किंवा श्री गुरुदेव दत्त यांच्या सेवा चालू केल्या आहेत. तर आता 21 दिवसाच्या सेवा म्हणजे बऱ्याच जणांनी श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण चालू केले असेल किंवा गुरुचरित्रामधील अध्याय काही वाचन चालू केले असतील, श्री स्वामी समर्थ नामाचा 11 माळी जप चालू केला असेल, तारक मंत्र 11 वेळा, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा 11 माळी जप, म्हणजे ज्यांना जसं शक्य होतं त्यांनी तशा सेवा चालू केल्या असतील. आता तुम्हाला जे 2 अध्याय वाचन करायचे आहेत त्यावेळेस मग काय करायचं आहे, तुम्हाला संकल्प करायचा आहे. आता जवळपास जर मंदिर असेल तर तुम्ही मंदिरात जाऊ शकता स्वामींच्या म्हणा किंवा श्री गुरुदेव दत्त यांच्या. मग हे अध्याय तुम्ही 11 दिवस वाचन केलात तरी हरकत नाही. 21 दिवस जर तुम्हाला शक्य नाही झालं तरी, जरी 11 दिवस पण नाही झालं तरी तुम्ही 9 दिवस करू शकता दत्त जयंतीपर्यंत, किंवा मग तुम्ही 7 दिवस पण वाचन करू शकता. आता जसं तुम्हाला शक्य होईल तसं. मग संकल्प करायचा आहे. मंदिरात जाताना नारळ आणि खडीसाखर घेऊन जायचं आहे. स्वामींना म्हणा किंवा दत्त महाराजांना प्रार्थना करायची आहे की तुम्ही जे पण कोणते अध्याय वाचन करणार आहात त्याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे. आणि तुमची जी पण काही इच्छा आहे, आता तुमच्या मुलींची विवाह जुळून येण्यास अडथळे येतात किंवा तुमच्या घराला पितृदोष आहे, एखादी व्यक्ती सतत आजारी असते किंवा एखाद्याने तुम्हाला वास्तुदोष सांगितला असेल, घरात काय ना काय अडथळे निर्माण होत असतील, तुम्ही एखादा नवीन कार्य हाती घेतलं आहे पण ते कार्य पूर्ण होत नाही, ज्या पण काय अडचणी असतील त्यासाठी मग तुम्हाला स्वामींना मग सांगायचं आहे. आणि मग त्यानंतर ज्या दिवशी तुम्ही वाचनाला चालू करणार आहात त्या दिवशी सकाळी मग हळदीचं लेपन वगैरे करायचं आहे उंबरट्याला. देवघर छान वस्त्र वगैरे बदलायचं आहे. देवांची पूजा वगैरे करायची आहे आणि संकल्प घ्यायचा आहे. उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे आणि खाली एक तामण घ्यायचं आहे. आणि मग तुम्ही जे अध्याय वाचन करणार आहात त्या अध्यायाबद्दल स्वामींना सांगायचं आहे. आणि जी पण काही इच्छा आहे तुमची ती इच्छा स्वामींना सांगायचं आहे. तुमचं नाव वगैरे सांगायचं आहे. किती दिवस वाचन करणार आहात ते पण सांगायचं आहे. आणि मग पाणी तुम्ही तामणात सोडायचं आहे आणि तामणातलं पाणी मग
ते तुम्ही तुळशीला न टाकता इतर कोणत्याही झाडांना तुम्ही ते टाकू शकता. आणि मग त्यानंतर आता कोणते अध्याय वाचन करायचे आहेत गुरुचरित्रामधील, तर पहिला अध्याय म्हणजेच की 14वा अध्याय आहे आणि दुसरा म्हणजे 18वा अध्याय आहे. तर हे दोन अध्याय तुम्हाला, आता जर तुम्ही सकाळी सेवा करणार असाल, सकाळी वाचन करणार असाल तर मग सकाळीच वाचन करायचं आहे. आणि जर तुम्ही संध्याकाळी वाचन करणार असाल तर मग संध्याकाळीच वाचन करायचं आहे. तर जेवढे दिवस वाचन करणार असाल त्यावेळेस तुम्ही एकच वेळ ठेवू शकता. सकाळी वाचन केलं तर सकाळीच वाचन करायचं आहे. आणि मग त्यानंतर मग काय करायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही वाचन करणार असाल त्यावेळेस मग दिवा अगरबत्ती लावूनच वाचन करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला वेगळी पूजा वगैरे मांडण्याची आवश्यकता नाही. तुमच्याकडे गुरुचरित्राचा ग्रंथ जरी नसला तरी हरकत नाही, कारण 14वा आणि 18वा अध्यायाचं छोटंसं पुस्तक तुम्हाला, म्हणजे दोन वेगवेगळ्या अध्यायाचं पुस्तक तुम्हाला जवळपास मंदिर, मठ किंवा पूजेचं सामान जिथे भेटतं तिथे तुम्हाला ते दोन वेगवेगळे छोटे छोटे पुस्तकं भेटतील तुम्हाला. त्यामुळे ते पुस्तक तुम्ही घेऊन येऊ शकता. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की आमच्याकडे ग्रंथ नाही, मग आम्हाला तर अध्याय वाचायचे आहेत, मग आम्ही कशी सेवा करू. तर त्यासाठी तुम्ही मग जवळपासच्या मंदिरात म्हणा किंवा मठ असेल, कुठे पण तुम्हाला हे दोन अध्यायाचे पुस्तक भेटून जातील. त्यासाठी तुम्हाला पूर्ण ग्रंथ घेण्याची आवश्यकता नाही. तर मग हे वाचन करत असताना अगरबत्ती आणि दिवा लावायचा आहे, वेगळी पूजा वगैरे मांडायची नाही. स्वामींचा किंवा दत्त महाराजांचा फोटो असला तरी चालेल, पण दररोज स्वामींचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करायचा आहे. दत्त महाराजांना दररोज, म्हणजेच की ज्यावेळेस तुमचे अध्याय वगैरे वाचन करून होतील त्यावेळेस मग आरती करायची आहे दत्त महाराजांची, स्वामींची आरती करायची आहे. पण ज्या पण काही तुम्ही सेवा करणार आहात त्या सकाळी करा किंवा संध्याकाळी करा. पण 12 ते 1च्या दरम्यान तुम्ही कोणतीही सेवा करू नका, कारण 12 ते 1 ही वेळ श्री गुरुदेव दत्त यांच्या भिक्षेची वेळ असते. त्यामुळे मग ह्या वेळेत कोणतेही सेवा केलेल्या फलदायी ठरत नाहीत. तर मग पारायण म्हणजेच की हे दोन अध्याय वाचन करत असताना तुम्ही मांसाहार करू नका. शक्य होत असेल तर घरातल्यांना बनवून देऊ शकता, पण तुम्ही स्वतः तरी हे वाचन करत असताना मग मांसाहार करू नका. आणि मग वाचन वगैरे झाल्यानंतर तुम्ही मग जे पण काय घरात पदार्थ बनवत असाल ते स्वामींना म्हणा किंवा श्री गुरुदेव दत्त यांना नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे. आणि मग दररोज जेवढे दिवस सेवा करणार आहात, जेवढे दिवस वाचन करणार आहात तेवढे दिवस मग तुम्ही 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. आणि श्री स्वामी समर्थ नामाचा 11 माळी जप करायचा आहे. श्री गुरुदेव दत्त यांचा 11 माळी जप करायचा आहे. तर तुमच्याकडून जेवढ्या सेवा करणं शक्य होतं तेवढ्या तुम्ही सेवा करू शकता. बऱ्याच जणांना वर्षभर सेवा करणं शक्य होत नाही, दररोज स्वामींच्या म्हणा किंवा श्री गुरुदेव दत्त यांच्या. पण ह्या जेवढ्या 11 दिवस किंवा 7 दिवस 9 दिवस जेवढ्या ह्या स्वामींच्या म्हणा किंवा श्री गुरुदेव दत्त यांच्या ज्या पण काही सेवा कराल त्याचं फळ स्वामी महाराज, श्री गुरुदेव दत्त महाराज नक्की याचं फळ देतात. त्यामुळे मग वर्षभर आपल्याला सेवा जमत नाहीत, म्हणून हे दिवस परत परत येत नाहीत. त्यामुळं आपल्या अडचणी दूर होण्यासाठी म्हणा किंवा घरातल्या आर्थिक समस्यांवरती म्हणून ह्या सेवा मग 7 दिवस म्हणा किंवा 9 दिवस तुम्ही आवर्जून करू शकता. तर मग हे वाचन वगैरे कोण करू शकतं, तर घरातील मुलगा म्हणा, मुलगी म्हणा किंवा आजी आजोबा किंवा दादा ताई कोणीही हे वाचन करू शकतं. पण आपण ज्या पण काही सेवा करतो, जे पण काय अध्याय वाचन करतो ते आपण किती मनापासून करतो हे स्वामी महाराज बघत असतात. त्यामुळे मग आपण ज्या सेवा करणार आहोत त्या फक्त मनापासून सेवा करायच्या आहेत. त्याचं फळ आपल्याला स्वामी महाराज, श्री गुरुदेव दत्त महाराज त्याचं फळ नक्की देतात. त्यामुळे ह्या ज्या सेवा आहेत तर ह्या सेवा आवर्जून करा, याचं फळ आपल्याला नक्की मिळेल. आणि मग शेवटच्या दिवशी म्हणजेच की दत्त जयंतीच्या दिवशी गोडाधोडाचं नैवेद्य बनवायचं आहे. तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही गोडाधोडाचं नैवेद्य बनवायचं आहे. आणि स्वामी महाराजांना, श्री गुरुदेव दत्त यांना मग म्हणजे जेवणासाठी म्हणा नैवेद्य ठेवायचा आहे. आणि मग त्यानंतर घरात एखादा लहान मुलगा म्हणा किंवा एखादी महिला म्हणा किंवा एखादा पुरुष, तुमच्याकडून जे जे कोणी शक्य होईल एखादा तरी व्यक्ती तुम्ही आजच्या दिवशी आवर्जून जेवायला घाला. नाही जमलं तुम्हाला तर तुम्ही मग गाईला तुम्ही आजच्या दिवशी नैवेद्य ठेवू शकता. तर मग ह्या ज्या सगळ्या सेवा आहेत तर ह्या सेवा करा. ज्या पण काही दोष वगैरे असतील घरात किंवा अजून काही अडचणी असतील त्या अडचणी दूर होण्यास मदत होते. तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त हे लिहायला विसरू नका. तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.